नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण सुनंदा रेसिपीमध्ये बनवणार आहोत पाणीपुरी पिझ्झा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं बारीक चिरलेला कांदा टाकते, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली एक बारीक मिरची, मेयोनीज टाकते थोड़ा, पिझ्झा सॉस। आता आपण या मिश्रणाला एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे मस्त एकजीव करून घेऊ। आता आपल्याला हे पाणीपुरीचे जे फुगे ते मस्त हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे गोल करून घ्यायचे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण करून घेतले। आता त्यात आपल्याला हे मिक्स केलेलं पिझ्झाची चटणी आहे ते त्यात आपण थोडे थोडे भरून घेऊ। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण पिझ्झाची चटणी भरून घेतली। आता आपल्याला त्यावर थोडी थोडी बारीक शेव टाकायची। अशा प्रकारे आता आपली शेव टाकून झाली। त्यावर आता आपल्याला चीज ग्रेट करायचं। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण चीज पण ग्रेट करून घेतलंय। आता आपल्याला काय करायचं, एक बटर पेपर घ्यायचा आहे। तिथं तवा मस्त तापलाय, त्याच्यावर मी बटर पेपर ठेवून देते आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला इथं राहू द्यायचे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर बटरही लावू शकता तुम्ही तव्याला। आता आपल्याला त्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स बघा तर मंडळी, 5 ते 10 मिनिटात आपलं मस्त पिझ्झा पाणीपुरी तयार आहे। आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यांना। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपली पिझ्झा पाणीपुरी बनवून तयार आहे। तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू।